नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण व्हेज बिर्याणी सारखी आपण भात बनवणार आहोत. तर त्याला लागणारे साहित्य सांगते. मी तांदूळ घेतलेत, हे वाटाणे आहेत, कांदा, हे भिजवलेले वाटाणे आहेत. मी थोडंसं तेजपत्ता आणि थोडंसं जे आहे माझ्याकडे तेच घेतलेले आहे. मी खडा मसाला, बटाटाने ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्याच घेतलेल्या. आणि मी अद्रक आणि लसूण ते कुटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही मिरची शिमला नसेल तर तुम्ही लाल मिरची आपली साधी असते ती टाकू शकता. मी उगा 2-3च घेतलेले आहेत, जसं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. चला आपण फोडणी टाकू याला. तांदूळ घेतलेले आहेत, मिरची, वाटाणा, कांदा कट करून घेतलेला आहे, बटाटा आणि हे तेजपत्ता आणि थोडंसं मसाला घेतलेला आहे. मी गाजर आणि कोथिंबीर आणि आलं त्याच्यामध्ये कुटलेलं आहे मी हे सगळं. चला आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया फोडणी टाकायला. झालेलं आहे आपलं हे कुकर. आता त्याच्यामध्ये तेल टाकते मी, 2 पळ्या तेल टाकते. तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता, जितका मोकळा पाहिजे तेवढा करू शकता तुम्ही. मी 2च टाकणार आहे कारण मला नंतर तूप टाकायचं याच्यामध्ये. थोडं गरम झाल्यावरती आपल्याला जिरं टाकायचं त्याच्यामध्ये. थोडं जिरं टाकत आहे. पहिला मी कांदा लालसर भाजून घेते. आता याच्यामध्ये मी या सगळ्या भाज्या टाकून घेते. आता आपल्याला ही फोडणी टाकून ही व्हेज बिर्याणी बनवायची. तुम्ही आता साधा भात पण करून बनवू शकता फोडणी टाकून कशी पण. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं हे सगळं भाज्या टाकून. चला हे मस्त आता परतून झालेलं आहे. असा मस्त सुगंध वास सुटलेला आहे याचा आपला बिर्याणीसारखा. तुम्ही पण खात असताल तर अशी व्हेज बिर्याणी सारखं आपण हे परतलं आहे सगळं आपलं हे. आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत. हे तांदूळ तुम्हाला वाटत असेल किती घेतले, मी 1च वाटी घेतले. जशी तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही घेऊ शकता, जास्त वापरू शकता. माझी कमी फॅमिली आहे म्हणून मी थोडंच घेतलेलं आहे 1 वाटीवर. तर हे टाकून याच्यामध्ये थोडंसं परतून घेऊया आणि नंतर पाणी घालूया त्याच्यामध्ये. मीठ घालून घेऊया. तुम्ही चवीपुरतं मीठ घालू शकता याच्यामध्ये. चला थोडंसं ह्याला हलवून घेऊया आपण. थोडंसं हलवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर मी 1 ग्लास पाणी टाकते याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आणि परत अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. असं हलवून घ्यायचं मी मस्त. याच्यामध्ये मी याच्यामध्ये तूप टाकत आहे 1 चमचा, जेणेकरून ह्याला छान चव येते. जे खात नसतील मुलं तर याच्यामध्ये टाकून शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आता आपण ह्याला झाकण लावून ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊया शिजेपर्यंत. असंच झाकण लावून ठेवते मी. आता ही मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त आता ह्याचा खमंग वास सुटलेला आहे. आपण आता ट्राय करून घेऊया. नक्की करून बघा, लहान मुलं नक्की खातील आवडीनुसार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.